अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. हिरण्यगर्भ कहाणी ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची या पुस्तकातून अंबेजोगाईची माता योगेश्वरी ही कथा. योगीराज आता मोगला येथील अंबेजोगाईस आले. जवळच दत्त पहाड नावाचा एक डोंगर होता. त्या डोंगरातील एका गुहेत राहू लागले. मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाईत झाला असं सर्व भाषा तज्ञांचं मत आहे. त्यामुळं अंबेजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी मानली जाते. मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केली. इथल्या योगेश्वरीचं मंदिर हे अत्यंत प्रसिद्ध आहे. अंबेच्या नावानं प्रसिद्ध असलेलं हे एकच शक्तिपीठ आहे. पार्वतीच्या शक्ती अंशातून उत्पन्न झाल्यावर जगताला प्रकाशभूत होणाऱ्या ब्रह्मा, विष्णू, महेश आणि देवता यांच्यामध्ये अंतर्भूत असलेल्या लहान मोठ्या पंचभौतिक परमाणयुक्त चैतन्य शक्तीला योगिनी असं संबोधतात. योगिनींमध्ये प्रमुख किंवा योगिनींच्यावर आधिपत्य करणारी देवता ती म्हणजे योगेश्वरी. योगेश्वरी ही एक कुमारिका देवी आहे. योगेश्वरीनं आज परमात्मा योगीराजांच्या भेटीस जाण्याचं ठरवलं. शरद पौर्णिमेची रात्र होती. कोजागिरी पौर्णिमा. चंद्रबिंब आता पूर्णपणे वर आलेलं होतं. टिपूर चांदणं पडलं होतं. चांदण्यांच्या शुभ्र प्रकाशात दत्त पहाड न्हाऊन निघाला होता. पहाडावर जाणाऱ्या वाटेवर जणू मोत्याचा चुरा पसरला आहे असं वाटत होतं. 8 वर्षांची ती छोटी मुलगी योगेश्वरी दत्त पहाडावर निघाली होती. गोरापान वर्ण, अत्यंत तेजस्वी चेहरा आणि बोलके डोळे, चाफेकळी नाक, गोबरे गाल, हनुवटीवर तीळ असलेल्या त्या कुमारिकेचं लावण्य अतींद्रिय होतं. तिनं हिरव्या रंगाचा गर्भ रेशमी परकर पोलकं नेसलं होतं. पायात नाजूक पैंजण घातलं होतं. 2 वेण्या घातल्या होत्या. वेणीवर सुगंधी फुलांचे गजरे माळले होते. ती अल्लड निरागस बालिका दोन्ही हातांनी परकराचा घोळ सावरत पायातील पैंजणांचा मधुर छुमछुम आवाज करत जणू नाचतच दत्त पहाड चढत होती. तिच्या हाती एक सुवर्णाचा गडू होता. त्या गडूत आटवलेलं केशरयुक्त दाट दूध होतं. आनंदानं नाचत बागडत ती कुमारी कन्या नितळ चंद्रप्रकाशात लीलया डोंगर चढत होती. जणू काय ती वाट तिच्या रोजच्या पायाखालची असावी. काही वेळानं दत्त पहाडावरील एका गुहेजवळ ती पोचली. गुहेच्या आतून योगीराजांनी अत्यंत प्रेमानं हाक मारली. बाळे, ये ग, मी तुझीच वाट पाहत आहे. ती छोटी 8 वर्षांची कुमारिका म्हणजे प्रत्यक्ष योगेश्वरी आज परमात्म्याला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त केशरयुक्त आठीव दूध अर्पण करण्यासाठी आली होती. बाहेर चंद्राचा मंद प्रकाश पसरत होता. योगीराजांनी गुहेत एकीकडे धुनी लावलेली होती. केशरी पिवळा प्रकाश सर्वत्र पसरला होता. श्री महालक्ष्मी, श्री महाकाली आणि श्री महासरस्वतीचा अवतार ती योगिनी छोटी कुमारिका योगीराजांना पाहून आनंदली होती. योगीराजांनीही तिला प्रेमानं मांडीवर बसवलं आणि ते तिला म्हणाले, काय ग माझी रसूबाई, आज काय आणले माझ्यासाठी? योगेश्वरांनीही लटक्या रागाचा बहाणा केला आणि हातातील सोन्याचा गडू तिने योगीराजांच्या हातात दिला. गडूतील केशरयुक्त आटीव दूध पाहून योगीराज प्रसन्न झाले. आज कोजागिरी पौर्णिमेचा चंद्रही भगवंत आणि भगवतीचा प्रेमळ वार्तालाप अनिमिष नेत्रांनी पाहत होता. आतापर्यंत या चंद्रबिंबानं अनंत कोजागिरीच्या पौर्णिमा पाहिल्या होत्या, परंतु आजची कोजागिरी विशेष होती. आज या पुण्य पौर्णिमेला परमात्मा आणि त्रिदेवी परमेश्वरी स्वतःच या विश्वात जागरण करून कोण परमेश्वरीची कृपा मागतो आहे हे पाहण्यास जाणार होते.
चंद्र आतुरतेनं त्या जागरणाला साक्षी होण्यास उत्सुक होता. टिपूर चांदण्यात योगीराज आता त्या 8 वर्षांच्या छोट्या मुलीचा हात धरून गुहेबाहेर पडले होते. ते दोघे जण आता परळी वैजनाथकडे चालू लागले. वैजनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. अत्यंत पवित्र स्थान. याच वैजनाथाला तर त्याचं लग्नाचं वराड घेऊन येण्यास उशीर झाल्यामुळं छोट्या योगेश्वरीनं शाप दिला होता. त्या शापामुळेच तर वैजनाथला दगड बनून राहण्याची पाळी आली आणि म्हणूनच रुसलेली योगेश्वरी कुमारिका बनून राहिली. आज योगीराज आपल्या रुसूबाई योगेश्वरीस घेऊन वैजनाथाबरोबर कोजागिरी पौर्णिमा साजरी करणार होते. वैजनाथाच्या डोंगराच्या पायथ्याशी योगीराज आणि कुमारिका योगेश्वरी बसले. आता पायऱ्या चढायच्या होत्या. योगीराज पायऱ्या चढता चढता गुणगुणत होते. त्यांचं नेहमीच शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. दोघे जण शिखरावरील मंदिरात पोचले. मध्यरात्र होती. योगीराजांनी गर्भगृहात येऊन अल्लग पुकारला. छोटी योगेश्वरी बाहेरच उभी होती. अजून तिचा वैजनाथावरचा रुसवा गेला नव्हता. शंकर महादेव त्रिशूळ आणि डमरूसहित ज्योतिर्लिंगावर प्रकट झाले. मंदिराच्या प्रांगणातील सर्व दगड झालेल्या मूर्ती सजीव झाल्या. त्यात नंदी, शृंगी, भृंगी आणि सर्व शिवगणांचा समावेश होता. मंदिर आता शिवगणांनी खचाखच भरून गेलं. सगळीकडे दीप प्रज्वलित होऊन सर्व परिसर प्रकाशमय झाला. श्री महादेवांनी योगीराजास प्रणिपात केला. योगीराजांनी योगेश्वरीस आत बोलावलं. योगेश्वरी आत तर आली, पण महादेवांच्या नजरेस नजर मिळवली नाही. महादेवानं योगीराजांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहताच योगीराज म्हणाले, आज या कोजागिरी पौर्णिमेच्या सुंदर रात्री मी हिला घेऊन तुझ्याकडे आलो आहे. ही अजूनही तुझ्यावर रुसलेलीच आहे. आज माझ्या या छोट्या मुलीचं कौतुक करून तू तिचा रुसवा दूर करावयाचा आहेस. योगेश्वरीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. श्री महादेव योगीराजास सांगू लागले, हीच ती हिमालयाची कन्या शैलपुत्री आहे. तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे, वाहन वृषभ आहे. हिच्या शब्दांमध्ये ब्रह्म म्हणजे तपश्चर्या. ही ब्रह्मचारिणी, तपस्या करणारी तपस्विनी दुर्गा, जी भव्य अशा ज्योतिर्मय स्वरूपात दर्शन देते. शांतिप्रद आणि कल्याणकारक रूप असलेल्या तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, म्हणून भक्त हिला चंद्रघंटाही म्हणतात. ही सृष्टीची आदिरूप शक्ती आहे. हिनच ब्रह्मांडाची रचना केली असून या कुष्मांडेचा निवास सूर्यमंडलाच्या आतील लोकात असतो आणि तिच्यामुळेच काही दिशा प्रकाशमान होतात. गणेशाच्या बंधू कार्तिकेय म्हणजे स्कंदांची ही माता. त्या षण्मुख स्कंदाला मांडीवर घेऊन बसलेली सिंहवासिनी स्कंद माता. सर्व देवता आणि देवांच्या सामूहिक तेजामधून निर्माण झालेली ही कात्यायनी आहे. महिषासुराचा हिनं वध केल्यामुळे हिचं नाव महिषासुरमर्दिनी झालं. हिचा वर्ण सोन्यासारखा आहे. हिच्या उपासनेनं साधकाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यासारखे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. हिचे सर्वात भयंकर रूप कालरात्री आहे. गळ्यात विजेसारख्या चमकणाऱ्या माळा, पिंजारलेले केस आणि भेदक असे 3 डोळे असलेल्या हिच्या श्वासातून अग्निज्वाला बाहेर पडतात. हे तिचे रूप उग्र असले तरीही उपासकांना सर्वोत्तम फळ देते. दानव, दैत्य, भूत आणि प्रेतबाधा यासाठी भयंकरी असलेली ही भक्तांसाठी मात्र शुभंकरी. 8 वर्षांची ही कुमारिका महागौरी म्हणून पूजली जाते. तेव्हा नंदी हेच हिचं वाहन असून त्रिशूल डमरू ही तिच्या हाती आहे. हिला घागर फुंकून खेळायला खूप आवडतं. सर्व प्रकारची सिद्धी उपासकाला मिळवून देणारी ही सिद्धरात्री देवी सिंहवासिनी असून श्री विष्णूंचे शंख, चक्र, गदा आणि कमळ तिच्या हाती आहे. पूर्ण विजय प्राप्त करून देणारी, अमृत तत्वाकडे घेऊन जाणारी, सुखदात्री आणि मोक्षदायिनी म्हणून सर्वांस प्रिय अशीच आहे. अशी ही महाकाली, महालक्ष्मी
आणि महासरस्वती म्हणजे त्रिदेवी बरोबर लग्नास निघते वेळी मलाही शिवगणांमुळे निघावयास उशीर झाला म्हणून अजूनही रुसलेलीच आहे. आता योगीराज कौतुकानं छोट्या योगेश्वरीकडे पाहत होते. महादेवानं स्वमुखानं इतकं कौतुक केल्यानं योगेश्वरी हरकून गेली, खुदकन हसली आणि लाजली. बाहेर समस्त शिवगणांनी हर हर महादेवचा जल्लोष केला. आजची कोजागिरी पौर्णिमा अपूर्व होती. कित्येक युगांनंतर रुसलेल्या आपल्या छोट्या योगेश्वरीस महाराजांनी मनापासून हसताना पाहिलं होतं. योगीराजही आता महादेवांबरोबर हसत होते. परळी वैजनाथाच्या त्या मंदिरात अपूर्व असा हा प्रसंग घडत होता. उत्तर रात्र संपत आली होती. योगेश्वरी, महादेव आणि योगीराज मनापासून हसताना पाहण्याचं भाग्य मिळाल्यामुळे चंद्र आणि चांदण्यांचा आनंदालाही आज पारावार नव्हता. महादेव आणि योगेश्वरी तिथंच सोडून योगीराज परत झपाझप चालत दत्त पहाडावरील आपल्या गुहेकडे निघाले. दत्त पहाडावरील आपल्या वास्तव्यात योगीराज गुहेतून फारसे बाहेर येत नसत. तिन्ही त्रिकाळ त्यांची समाधी लागलेली असायची. एकदा अत्यंत गरिबीनं गांजलेला परंतु सात्विक असा एक माणूस दत्त पहाडावरील जंगलात भटकत होता. त्याचं नाव हरिभाऊ होतं. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेत दत्त पहाडावर फिरत असता त्याला डोंगरातील एका भागातून प्रकाशाचा झोत वर जाताना दिसला. संध्याकाळचा त्यावेळीचा प्रकाश तो झोत फारच अद्भुत दिसत होता. हरिभाऊचं कुतूहल जागं झालं आणि तो प्रकाशाच्या झोताचा उगम शोधण्यास निघाला. काही वेळ शोधाशोध केल्यावर त्याला असं आढळून आलं की तो प्रकाशाचा झोत योगीराज ध्यानस्थ बसलेल्या गुहेमधून आकाशाकडे सरकतो आहे. त्यानं गुहेच्या आत बसलेल्या योगीराजांना पाहिलं. त्यांची मुद्रा आणि त्यावरील तेज पाहून हरिभाऊंनी जाणलं की कोणीतरी सिद्ध महात्मा इथं तपास बसले असावेत. हरिभाऊस या सिद्धाची काही सेवा आपल्या हातून घडावी असं वाटू लागलं, परंतु काय करावं हे सुचेना. त्यानं हळुवारपणे गुहेत झाडलोट केली. त्याच्याजवळ जो भाकर तुकडा वाळलेला होता तो एका झाडाच्या पानावर योगीराजांना खाण्यासाठी ठेवला. बराच वेळ वाट पाहिली तरी योगीराज समाधीतून बाहेर आले नाहीत. हे पाहून नमस्कार करून तो गावात परतला. दुसऱ्या दिवसापासून हरिभाऊ रोजच दत्त पहाडावर येऊन योगीराजांची सेवा म्हणून झाडलोट करी आणि आपल्या जवळील चतकोराला नितकोर योगीराजांसाठी ठेवून जाई. हरिभाऊ एकटाच राहायचा. त्याला आई वडील नव्हते. म्हातारा झाल्यानं गावात कामही मिळत नसे. कोणी काही दया देऊन खायला दिलं तरच मिळे, नाहीतर थंडा फराळ. तरीही हरिभाऊनं योगीराजांची सेवा सोडली नाही. त्याच्या सेवेचा दिनक्रम चालूच राहिला. तो जेव्हा जेव्हा योगीराजांच्या गुहेत जाई तेव्हा तेव्हा योगीराज समाधीतच असे. त्याची आणि योगीराजांची भेट वा बोलणं कधीच होत नसे. असेच दिवस चालले होते. हरिभाऊची परिस्थिती अजूनच बिघडली होती. गावातील काही लोकांना आता दत्त पहाडावरील ध्यानस्थ असलेल्या योगीराजांबद्दल माहिती झाली होती. काही लोक कुतूहलानं दर्शनासही जात. एके दिवशी हरिभाऊ योगीराजांच्या गुहेत सेवेसाठी गेला असता अचानक त्यांनी डोळे उघडले. हरिभाऊस खूपच आनंद झाला. त्याने योगीराजांना वंदन केलं. योगीराजांनीही त्यांना प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला आणि म्हणाले, येत्या पौर्णिमेला चंद्रोदय झाल्यावर गावातील लोकांना सांग की मी आता इथून पुढच्या भ्रमणास जाणार आहे. त्यापूर्वी मी कृपा करू इच्छितो, तेव्हा सर्वांनी इथं जमावं. हरिभाऊनं त्याप्रमाणे गावात दिवंडी पिटली. सर्व लोक आश्चर्य करत होते की हे साधुबुवा अशी काय कृपा करणार आहेत. पौर्णिमेचा दिवस उजाडला. संध्याकाळी चंद्रोदय झाल्यावर 100-150 गावकरी गुहेबाहेर जमा झाले. त्या लोकात फाटके कपडे घातलेला, चेहरा धुळीनं माखलेला, अंगी त्राणही नसलेला हरिभाऊही होता. 2-1 तास लोक गुहेबाहेर ताटकळत होते. आता चंद्र बराच वर आला होता. योगीराज गुहेबाहेर आले आणि जवळच असलेल्या एका लहान टेकडीवर उभे राहिले. 7 फूट उंच तेजस्वी योगीराज त्या नितळ चंद्रप्रकाशात जमलेल्या सर्व लोकांना उद्देशून बोलू लागले.
माझा दत्त पहाडावरचा मुक्काम संपून आता मी पुढं ब्रह्मणास निघणार आहे. तत्पूर्वी तुम्हापैकी कोणी कृपा घेण्यास तयार असेल तर त्यास मी ती देऊ इच्छितो. सर्व लोक विचार करू लागले की कृपा म्हणजे असे काय साधू महाराज देणार आहेत. परंतु जोपर्यंत काय देणार हे कळत नव्हतं तोपर्यंत कुणीच पुढे येऊन कृपा घेण्यास तयार होत नव्हतं. वेळ आली होती. वृद्ध हरिभाऊस हे कळलं होतं की जे काही योगीराज कृपा म्हणून देतील ते चांगलंच असेल. हरिभाऊ पुढे झाला आणि म्हणाला, महात्मन, मी कृपा घेण्यास तयार आहे. योगीराज म्हणाले की ज्याचा आपल्या शरीरावरचा आणि जीवनातील सगळ्यावरचा मोह सुटला आहे आणि ज्याला फक्त भगवंताचीच आस उरली आहे असा माणूसच मी देणाऱ्या कृपेस पात्र असेल. सर्व लोक चपापले. जो तो आपले अंतरंग तपासू लागला. सगळेजण आता वृद्ध हरिभाऊंकडे पाहू लागले. हरिभाऊ हात जोडून टेकडाच्या खाली उभा होता. धुळीनं माखलेल्या चेहऱ्यावरचे अश्रू ओघळत होते. योगीराजांनी परत एकदा हरिभाऊस विचारलं की खरंच तू कृपा घेण्यास तयार आहेस का? तुझा स्वतःच्या शरीरावरचा मोह सुटला आहे का? हरिभाऊ थरथरत्या आवाजात उत्तरला, हे महात्मन, माझे काहीही हो, परंतु मला परमेश्वराची कृपा हवी आहे. योगीराज प्रसन्न मुद्रेने हरिभाऊचं म्हणणं ऐकत होते. योगीराजांनी इतर लोकांस दूर सरकायला सांगितलं आणि आपला उजवा हात पुढं करून तर्जनी हरिभाऊच्या दिशेने रोखली. अघटित प्रकार आता जमलेल्या सर्वजणांना पाहायला मिळणार होता. हरिभाऊंचे शरीर हवेत उचलले जाऊ लागले. साधारण 40 फूट उंच हरिभाऊचं शरीर उचललं जाऊन ते वर तरंगत होते. सर्व लोक विस्मयानं डोळे फाडून पाहत होते. हरिभाऊच्या हवेत उचललेल्या शरीरातून आता ठिणग्या पडू लागल्या. शरीराला आग लागली. शरीरातील रक्त, अस्थी, मांस वगैरे सर्व जळायला लागलं. काही क्षणातच सर्व शरीराची राख होऊन जमिनीवर पडली. हरिभाऊंवर काही क्षणातच कृपा करून योगीराजांनी त्याला मोक्ष दिला होता. योगीराजांनी उचललेला हात आता खाली केला. प्रसन्नतेने ते गुहेकडे वळले. जमलेल्या सर्व लोकांचा तो असीम कृपा पाहून थरकाप उडाला होता. त्यांची कोणाचीही अशी परमेश्वराची कृपा घेण्याची मनाची तयारीही नव्हती आणि लायकीही नव्हती. लोक गावाकडे परतू लागले. योगीराजांचे दत्त पहाडावरील काम झालं होतं. ते हातातील काठी झेलत झपाझप चालत दक्षिणेकडे जायला निघाले. योगीराजांनी भेट घडविली महादेव आणि योगेश्वरीची. योगीराजांनी भेट घडविली महादेव आणि योगेश्वरीची. दत्त पहाडीवर हरिभाऊंवर कृपा केली जीवन मुक्तीची. श्री स्वामी समर्थ.